नांदुरा शहरातील एका खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत असलेल्या तालुक्यातील वाडी गावातील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालामध्ये समजले। व्यक्ती हा 12 जून रोजी सुरत येथून खासगी ट्रॅव्हल बसने आला। 13 जून रोजी तो गावाला पोहोचला। त्यानंतर त्याच दिवशी ताप व अशक्तपणा त्याला जाणवू लागल्याने 14 जून रोजी नांदुरा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केले व रक्तलघवीची तपासणी केली। सतत 3 दिवस उपचार घेतल्यानंतर त्या रुग्णास दिनांक 16 जून रोजी थकवा व ताप जाणवू लागला। शिवाय श्वास घेण्यात त्रास होऊ लागला। शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्वरित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर खोदरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क करून याबाबत सविस्तर माहिती दिली। त्यानुसार डॉक्टर खोदरे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मीनारायण जयस्वाल, डॉक्टर चेतन बोंडे यांना या बाबीची माहिती दिली। वरिष्ठांच्या सूचनेवरून डॉक्टर खोदरे व डॉक्टर बोंडे यांनी खासगी दवाखान्यात जाऊन रुग्णास तपासले। तहसीलदार राहुल तायडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर खंडारे यांच्या आदेशानुसार त्यास सामान्य रुग्णालय खामगाव येथे नमुना तपासणीसाठी संदर्भित केले। या तपासणीचा अहवाल 18 जून रोजी प्राप्त झाला असता त्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे कळताच नांदुरा तालुक्यात तथा वाडी गावात एकच खळबळ उडाली। ही माहिती मिळताच नांदुरा तहसीलदार राहुल तायडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधिकारी प्राध्यापक केंद्र वडनेर, डॉक्टर संदीप चौधरी, महसूल आरोग्य व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाडी गावाची पाहणी करून गाव सील केले। तसेच कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला। संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले। तसेच परिवारातील 11 व्यक्ती नांदुरा येथील खासगी हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स, स्टाफ व लॅब टेक्निशियन अशा संपर्कातील एकूण 16 व्यक्तींना सामान्य रुग्णालय खामगाव येथे नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।